ऑनलाईन गेमिंग हे सध्या सगळ्याच वयोगटातल्या व्यक्तींना लागलेले एक व्यसन आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। गेमिंगमध्ये वावत गेल्याचे अनेक परिणाम लोकांना भोगायला लागतात, मात्र त्यातून कोणीही शहाणे होताना दिसत नाही। मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरमधून अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे। येथील एका तरुण मुलीला ऑनलाईन गेम खेळता खेळता हरियाणातील एका मुलाच्या संपर्कात येणं, पुढे त्याच्याशी मैत्री करणं हे सगळंच खूप महागात पडलं आहे। सदर तरुणी मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरची रहिवासी आहे। या तरुणीवर हरियाणातील एका तरुणाने हॉटेलच्या रूममध्ये भीषण बलात्कार केल्याची घटना समोर आली। हे दोघं ऑनलाईन गेम खेळता खेळता एकमेकांच्या संपर्कात आले होते, त्यामुळे त्यांची मैत्री झाली। मैत्री केल्यानंतर या प्रकरणातील तरुण त्या मुलीला भेटायला हरियाणाहून ग्वाल्हेरमध्ये आला। तिथे एका हॉटेलवर मुक्काम करून त्याने तिला भेटायला बोलवलं। तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती केली, तिचे अश्लील व्हिडिओ तयार केले। हे व्हिडिओ दाखवून तरुणाने तिला इमोशनली ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। त्या दबावाखाली आलेली मुलगी त्याला भेटायला हरियाणाला गेली। तिथे तरुणाने तिच्यावर गंभीर बलात्कार केला। काही महिने त्याच्या अत्याचारांचा सामना केल्यानंतर ग्वाल्हेरला परतलेल्या तरुणीने अखेर पोलिसांकडे धाव घेतली। त्यामुळे ग्वाल्हेर पोलीस त्याला पकडण्यासाठी हरियाणाला रवाना झाले आहेत। अधिक माहितीनुसार 16 जानेवारीला रात्री अचानक ही तरुणी गोल मंदिर पोलीस स्थानकात पोहोचली। तिने हरियाणातील एका तरुणाच्या विरोधात एफआयआर नोंदवला। गुलशन कुमार असं या तरुणाचं नाव आहे। तरुणीने नोंदवलेल्या एफआयआर नुसार ऑनलाईन गेम खेळता खेळता गुलशन कुमार याच्याशी तिची ओळख झाली। पुढे आमची चांगली मैत्रीही झाली। त्यानंतर एक दिवस गुलशन कुमार मला भेटायला ग्वाल्हेरला आला। एका हॉटेलवर घेऊन गेला। काही वेळ एकत्र घालवल्यानंतर त्याने रूमच्या बाथरूममध्ये माझ्यावर बलात्कार केला। या कृत्याचा त्याने व्हिडिओ केला। त्याला विरोध करायचा प्रयत्न केला, पण त्याने जबरदस्ती सुरूच ठेवली, असं तरुणीने सांगितलं। तरुणी पुढे म्हणाली, गुलशन कुमार व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची भीती दाखवत मला घाबरत राहिला। मला धमकी देऊन तो हरियाणाला घेऊन गेला। तिथे त्याने मला डांबून ठेवलं आणि रोज बलात्कार करत राहिला। 24 एप्रिल 2023 पर्यंत त्याने मला डांबून ठेवलं आणि अत्याचार केले। संधी मिळताच मी तिथून पळून आले, असे या तरुणीने सांगितलं। तिने पोलिसांना काही पुरावे दिले, त्यामुळे पोलिसांनी अपहरण, जीवे मारण्याची धमकी अशा आरोपांखाली गुलशन कुमारवर गुन्हा दाखल केला आहे। त्यानंतर एक टीम तयार करून गुलशन कुमारला पकडण्यासाठी हरियाणा येथे पाठवण्यात आला आहे।